गोटेक 2026 पुणे या ठिकाणी हे जे काही शिबिर भरवलेलं आहे, अतिशय मराठी आणि संपूर्ण भारत देशामधील बहुजन हिताय बहुजन सुखाय या सर्व आपल्या हिंदू बांधवांना खऱ्या अर्थानं गोमातेची सेवा जर केली तर तो माणूस कधीच उपाशी राहू शकत नाही किंवा त्याच्या जीवनात कधीच दुःख येऊ शकत नाही। थोडक्यात आपण टाकाऊ पासून टिकाऊ, समजा ग्रामीण भागामध्ये फक्त जर एखादी गाय म्हैस पाळली गेली तर त्या गायीच्या शेणापासून किंवा गोमूत्रापासून फक्त खताच्या निर्मितीच्या पलीकडे दुसरा कुठलाच उपयोग होत नाही। परंतु या ठिकाणी हे प्रदर्शन पाहायला आल्यानंतर म्हणजे अगदी घरातल्या एकूण एक वस्तूंपासून, पिण्याच्या पाण्याच्या तांब्यापासून तर झोपण्यापर्यंत किंवा गाडीचे सीट कव्हर्स असतील, कुशन्स असतील, इथपर्यंतचं मुबलक साहित्य या गोमातेच्या शेणापासून बनवलेलं आहे। नक्कीच त्याचा फायदा आपल्या भारत देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदू बांधवांना गोमातेची सेवा केल्यानंतर जो काही फायदा आहे तो त्याचं जीवन जगण्यासाठी नक्कीच होऊ शकतो आणि त्याचं जे जीवनमान आहे ते नक्कीच याचा उपयोग जर केला तर ते वाढू देखील शकतं। हा संदेश या माध्यमातून मी सर्व आपल्या भारत देशातील हिंदू बांधवांना देत आहोत। नक्कीच हे जे शिबिर आहे ते वाखाणण्याजोगे आहे। संपूर्ण शेती व्यवसायाला देखील जोडून हा विषय आहे। अनेक प्रकारचे गोमातेच्या माध्यमातून जे चारा उत्पादन करण्याचा एक संकल्प जर कोणी केला तर त्याला देखील एक वेगवेगळ्या पद्धतीच्या चाऱ्याच्या जाती या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी देखील याला भेट दिलेली आहे। आमच्या समोर त्यांची चर्चा देखील झाली। नक्कीच याची देही याची डोळा आणि हा सुख सोहळा जगी कुठे नाही या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे जर या शिबिराचा जर लाभ कुणी घेतला तर त्याचं जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही। हा संदेश या माध्यमातून मी आपल्याला देतो।